की त्यांनी प्रदूषणाच्या या गंभीर प्रश्नाच्या संदर्भात स्वतः चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला, कडक उन्हात दौरा केला, प्रदूषणाची पाहणी केली, अतिशय संवेदनशील मनाने अध्यक्ष महाराज मी यासाठी त्यांचं कौतुक करतो की संवेदनशील मनाने विधानसभेचं आश्वासन पूर्ण करणाऱ्या दुर्मिळ मंत्र्यापैकी माननीय मंत्री महोदयांनी आश्वासन पूर्ण केलं। पण अध्यक्ष महाराज एक खंत आहे अध्यक्ष महाराज की मंत्री महोदय उत्तम आहेत अध्यक्ष महाराज, पण अध्यक्ष महाराज त्यांना उत्तर लिहून देणारे हे मात्र अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांना अडचणीत आणणारे उत्तर लिहिणारे असावेत। पहिलंच वाक्य आहे की चंद्रपूर जिल्हा खनिज संपत्तीने विपुल असून यामध्ये एक वाक्य जोडा, आजाराने सुद्धा विपुल आहे। अध्यक्ष महाराज माझे स्पेसिफिक प्रश्न आहे आणि नामदार पंकजाताई मुंडेंना माझी एक आग्रहाची विनंती आहे की तुम्ही स्वतः प्रदूषण पाहिलंय की किती प्रदूषण तिथं आहे, काय अवस्था आहे। बरं तुम्ही उत्तरात अध्यक्ष महाराज उत्तरात हे मान्य करताय की आम्ही प्रदूषण आहे म्हणून दंड केला, आम्ही बँक हमी ही जप्त केली आणि दुसरीकडे शेवटच्या वाक्यात लिहिता की असं आम्हाला वाटत नाही की आकडेवारी संतुलित आहे। म्हणजे पोपट बोलत नाही, पोपट खात नाही, पोपट पित नाही, पण पोपट मेला हे मान्य करायला तयार नाही। आता मी माझे स्पेसिफिक प्रश्न विचारतो। माझा पहिला प्रश्न आहे, जर तुम्ही बँक गॅरंटी 2 लक्ष 2.5 लक्ष ठेवली तर इथं चर्चगेटच्या स्टेशनवर भीक मागणारा सुद्धा एका दिवसामध्ये एवढी भीक जमा करतो। हे 2 लक्ष कोणासाठी? 1000 कोटी 2000 कोटीचं टर्नओव्हर असणाऱ्यांसाठी, 2000 कोटीचा कोळसा विकणाऱ्यांसाठी 2 लाख। माझी पहिली मागणी माननीय अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांना आहे की तुम्ही ही बँक हमी त्याचं जे टर्नओव्हर आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या 1% ठेवली पाहिजे आणि ही बँक गॅरंटी जमा केल्यानंतर 50% चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात देऊन त्याच्या माध्यमातून कडुनिंब वड पिंपळ किंवा मिटिगेशन केलं पाहिजे। ही माझी पहिली मागणी मी तुम्हाला देतो। अध्यक्ष महाराज दुसरं मी तुम्हाला हे दुसरा कागद देतोय। तुम्ही म्हणता की आजार वाढलेच नाही, हे विभागाचा आकडा आहे। जलजन्य जे आजार आहे ते 9481, म्हणजे आमच्याकडे अध्यक्ष महाराज हवा दूषित, पाणी दूषित, माती दूषित आणि या पैसे खाणाऱ्यांनी आता प्रशासनही दूषित केलाय। एक यांचा प्रदूषण अधिकारी आहे, त्याच्यावर मी FIR केली, तोही कागद देतो। मी FIR केली, जिल्हाधिकारी महोदय म्हणाले सरकारी कर्मचारी आहे, अधिकारी आहे, क्लास 1 अधिकारी आहे, आम्ही प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्याची परवानगी घेऊ। पण अध्यक्ष महाराज माणसाची झोप 10 तास 12 तास मी समजू शकतो, पण अध्यक्ष महाराज महिनाभर प्रशासन झोपून असेल तर यांना कुंभ करण्याचा DNA यांच्यासोबतचा आहे का? माझा तिसरा प्रश्न आहे की आपण FIR दर्ज करण्यासाठी त्या अधिकाऱ्यावर अनुमती देणार आहात का? अध्यक्ष महाराज या ठिकाणी माननीय मंत्री महोदय एक महामाया कोळवाश्री आहे, म्हणजे साऱ्याच कोळवाश्री या बदमाश आहेच, पण या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या कष्टाचं पीक 68,61,864, बरं महामाया कोळवाश्रीला कोण वाचवणारे? पापी आहे, हे पापी नरकात गेल्याशिवाय राहणार नाही आहे। सरकारचं ऐकत नाही, अधिकाऱ्याचं ऐकत नाही। अध्यक्ष महाराज हे कोण आहे की जे अध्यक्ष महाराज फक्त कर्नाटक सरकारच्या कोळशाचं अध्यक्ष महाराज वॉशिंग करतात? मी कंप्लेंट केली, त्यांनी कारवाई केली, पण ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत मी 7दा निवडून आलो त्या महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मात्र कारवाई होत नाही। हे दुर्दैवी आहे अध्यक्ष महाराज, हा या मातीशी घात आहे आणि म्हणून माझी पुढची मागणी आहे की 68 लाख हे ताबडतोब आपण देणार आहात का? आणि शेवटची माननीय मंत्री महोदय मी सर्व कागद तुम्हाला आत्ताच्या आत्ता देतो। माझी आपल्याला मागणी आहे आणि माननीय अध्यक्ष महाराज नाही आहे, खरं तर अध्यक्ष महाराज कधी आम्ही चित्रपटाचं गाणं म्हणायचो ये अंधा कानून है, पण आम्हाला वाटायचं की चित्रपटाचे शब्दच आहे। पण आज माझी पुन्हा एक मागणी आहे, ती जर तुम्हाला करता आली तर बघा अध्यक्ष महाराज, हे सत्यमेव जयते आपण 26 जानेवारी 1950ला स्वीकारलं। खरं तर हे पूर्ण कसं आहे की अध्यक्ष महाराज सत्यमेव जयते नानृत सत्येन पन्या वितेत देवयाना, म्हणजे केवळ सत्याचाच विजय होतो हे तेव्हा मुंडक उपनिषदामध्ये लिहिलं आहे।
ही त्यांनी लिहिताना चूक जी केली आहे ना ती दुरुस्त करा. हे सत्यमेव जयते उत्तर देणाऱ्यांच्या जर रूम मध्ये लिहिलं असेल बदलवा आणि सत्यमेवच्या ऐवजी नोटमेव जयते असं लिहा तरच उत्तर खरं येणार आहे. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, मी सर्व कागद उपलब्ध करतो. 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना 68 लाख मदत झाली पाहिजे. त्यांच्या पिकाचं आपण नुकसान केलं, त्यांच्या जीवनाचं नुकसान केलं, नाही तर संविधानामध्ये गरीबाला मरण्याची अनुमती द्या एवढा तरी बदल करा. जर अधिकारी बदलत नसेल, माननीय मंत्री महोदय तुम्ही दमदार आहात. बीडच्या मंत्र्याकडून स्पीडची आवश्यकता आहे. बीड टू स्पीड. पंकजाताई तुमच्या नावाने आपल्या पक्षाचं चिन्ह आहे. हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं रक्त आहे, ज्यांच्यामुळे आज आम्ही एवढ्या मोठ्या शक्तीने उभे आहोत. त्यामुळे ते रक्त अडचणीत येत नाही. पण अधिकाऱ्यांना मुंडे पॅटर्न कसा आहे हे आजच्या उत्तरांनी दाखवून द्या. आणि आपण चिरंजीव नाही, आपण हिंदू धर्मात जे चिरंजीव आहे त्याच्यापैकी आपण नाही. या उत्तर द्या. या उत्तरामध्ये जे जे पापी आहे त्यांचा नाश करा आणि पुन्हा एकदा शक्ती काय असते स्त्रीची हे दाखवून द्या. धन्यवाद. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य, अनुभवी, सर्वात अनुभवी या सभागृहातले, त्यांनी इतकं सुंदर मांडणी केली की मी थोड्या क्षणासाठी प्रश्न आणि माझा जबाबदारी एक क्षण विसरल्यासारखं झालं मला. आणि मी पण पेटून उठले आणि ते मुंडेचं रक्त जे त्यांनी आव्हान केलं ते थोडंसं आत उकळायला लागलं की काय असं मला वाटलं. स्वतः सुधीर भाऊंनी सांगितलं, मी शब्द सभागृहाच्या या पवित्र दालनात दिल्याप्रमाणे मी स्वतः सगळ्यात जास्त तापमान असणारा, योगायोगाने दिवस पण असा झाला की आम्ही चंद्रपूरचा दौरा दिला आणि त्या दिवशी सगळ्यात जास्त तापमान तिथे होतं. तरी 2 दिवस तिथे मी थांबून चंद्रपूरच्या, वर्धा जिल्ह्यातही मी गेले होते, पूर्ण दौरा केला. प्रत्येक कोल वॉशरीला, प्रत्येक तिथल्या सिमेंट फॅक्टरीला, तिथल्या उद्योगांना मी स्वतः भेट दिली. आणि सन्माननीय सुधीर भाऊ आणि संबंधित तिथे सगळे लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. पूर्ण त्याची बैठक देखील घेण्यात आली. आता यामध्ये सुधीर भाऊंनी 2-3 विषय मांडलेले आहेत. एक म्हणजे त्यांनी आरोग्याचा विषय मांडलेला आहे. आता जेव्हा आम्हाला प्रश्न विचारला जातो एका खात्याला, तेव्हा आरोग्यामध्ये एवढ्या अशा काही मृत्यू आढळलेत का, आजार आढळलेत का, तर आम्ही आरोग्य विभागाकडून त्यांचा दाखला घेत असतो. त्याप्रमाणे ते उत्तर आलेलं आहे. पण तिथल्या लोकांची परिस्थिती मी स्वतः पाहिली आहे. मी तिथे जे गाव, एक गाव होतं, त्या लोक जे मला बाहेर निवेदन देत होते त्यांचे डोळे पांढरे नव्हते, पिवळे डोळे झालेले होते. इतकं प्रदूषण त्या भागात आहे. तिथल्या शेतांमध्ये आम्ही गेलो, शेतांवर कोळशाचा थर होता. आम्ही त्या फॅक्टरीमध्ये गेलो, तिथे त्यांनी स्प्रिंकलर लावले होते. सन्माननीय सुधीर भाऊ आणि बाकीच्यांचं म्हणणं होतं तुम्ही येणार आहेत म्हणून त्यांनी ते लावलेत. आणि ते स्प्रिंकलर सुरू झाल्यानंतर माझी गाडी पूर्ण धुवून निघाली आणि मी बाहेर येईपर्यंत ती काळी कुट्ट झाली. कारण तिथे हवेमध्ये प्रदूषण आहे, नाकारताच येणार नाही. आणि नाकारणं हे असत्य, मला तरी ते बोलता येणार नाही. मग यामध्ये मी सुधीर भाऊंचा स्पेसिफिक प्रश्न आहे की त्या उद्योगामुळे नुकसान झालंय, त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तर ती शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कलेक्टरनी कमिटी तयार केलेली आहे. कलेक्टरच्या कमिटीने जे आदेश दिलेले आहेत ते त्यांनी पाळले पाहिजे, हे त्यांना क्रमप्राप्त आहे. आणि त्यासाठी मी स्वतः त्या